Students, last lecture we have studied about the synonymous and antonyms. Today we are going to study about the confusing words and problem words. Here we can take review in a brief about the synonymous. Here synonymous, see, are the words of the same grammatical class having similar meanings. No other words means exactly as any other words having slightly different shades of meaning. Here see, when we think about the last lectures, here I have given information about processes. Means yesterday I have taught about word formation process, in which I have given information about the affixation, under which we have studied the two process, prefixation and suffixation. What means prefix, what means suffix, I have given information. I had also given examples of the prefixes and how the new words are formed by using these prefixes to the root or the base. Then also brief information was given by me yesterday about the suffixation. Here how the suffixation, the process is developed by using the suffixes to the root and how the new words are the formed, and I had also given the examples how the new words are formed. And today we are discussing about the synonymous and the antonyms and confusing words. Here synonymous means similar meaning, saman म्हणतो शब्द आपण, but of the same grammatical class having the similar meaning. No other words means exactly as any other words having slightly different shades of the meaning. म्हणजे त्या शब्दालाच तो शब्द अशा अर्थानं समानते नाहीये, परंतु काहीच सारखेपणा आपल्याला त्यामध्ये आढळला जातो. एक्झॅक्टली आपण म्हटलो की किल, I have given example, means some words convey the same general idea, like house. Okay, then home. आता हाऊस म्हणजे घर आणि होम म्हणजे घरच. सिमिलर मिनिंग म्हणजे त्या शब्दासाठी तो शब्द नव्हे. किल ठार करणे आपण म्हणतो, मर्डर खून करणे, स्ले ठार करणे, स्लॉटर कत्तल करणे, स्ले वध करणे म्हणतो आपण. म्हणजे हे शब्द काय, किल हा शब्द मर्डरसाठी नाही आहे, हे लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा. म्हणजे सम पर्सन्स आर किल्ड इन ॲक्सिडेंट अँड सम पीपल आर मर्डर्ड बाय समवन. म्हणजे दोन्हीचा अर्थ ठार करणे असा आहे, पण किल म्हणजे मर्डर असं नाही, पण त्यामध्ये थोडासा सारखेपणा आपल्याला पाहायला मिळतो. आणि सेम ग्रॅमॅटिकल क्लास म्हणजे किल हे वर्ब आहे आणि मर्डर हे सुद्धा वर्ब आहे, स्ले सुद्धा ही वर्ब आहे, स्लॉटर सुद्धा हे सुद्धा वर्बच आहे. म्हणजे सिनॉनिमस आर द वर्ड्स ऑफ द सेम ग्रॅमॅटिकल क्लास हॅव्हिंग सिमिलर मिनिंग. ओके, अदर एक्झाम्पल्स, बाय, परचेस. आपण काही वेळेला बाय हा शब्द वापरतो, काही वेळेला परचेस सुद्धा वापरतो. ओके, खरेदी करणे म्हणतो, आय वॉन्ट टू परचेस समथिंग, आय वॉन्ट टू बाय समथिंग. वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजे विश्व, जग म्हणतो आपण त्याला. आणि युनिवर्स, युनिवर्स म्हणजे काय, युनिवर्स म्हणजे विश्व.
जग आणि विश्व दोन्ही शब्दांचे अर्थ हे सारखेच आहेत आणि दोन्हीही नाऊन आहेत. लिबर्टी स्वातंत्र्य आणि फ्रीडम स्वातंत्र्य. देन हाईड अँड कन्सील लपणे, ओल्ड जुने, एन्सेंट प्राचीन म्हणतो आपण. म्हणजे की हे शब्द जे आहेत हे शब्दांना एक प्रकारचा अर्थामध्ये सारखेपणा आहे, हे लक्षात घ्या. ओके. देन अँटोनिमस. अँटोनिमी म्हणजे त्याला आपण अपोजिट वर्ड्स म्हणतो, हे लक्षात घ्या. विरुद्धार्थी शब्द. दे आर वर्ड्स ऑफ द सेम ग्रॅमॅटिकल क्लास बट हॅव्हिंग अपोजिट मिनिंग. विरुद्ध शब्द आपण म्हणतो. सिनॉनिम्स मीन्स व्हॉट? Synonymous are the words of the same grammatical class having the similar meaning. Similar सारखे म्हणतो आपण. आणि या ठिकाणी अँटोनिम म्हणजे विरुद्ध. फॉर एक्झाम्पल गेन म्हणजे काहीतरी आपण मिळवलेलं आहे, गेन आहे, फायदा आहे, प्रॉफिट. लॉस विरुद्धार्थी आहे ना. अर्बन शहरी म्हणतो आपण, रुरल ग्रामीण. टॉल शॉर्ट म्हणजे उंच, ठेंगू म्हणतो आपण. काइंड दयाळू, क्रियल क्रूर. ॲक्सेप्ट स्वीकारणे, रिजेक्ट नाकारणे. राईज अँड फॉल चढ आणि उतार म्हणतो आपण. देन मेल फिमेल, मॅरिड अनमॅरिड ऑर सिंगल. अलिव्ह डेड, बिग स्मॉल, हॉट कोल्ड, फास्ट स्लो, हॅपी सॅड, ओल्ड यंग. See here means these words are given. Okay. What happened in examination? Urban and rural, these two words are given and there is one instruction, do as directed. How? Use these two words in your own sentence. Okay. How we can use? My uncle is living in urban area and we are living in a rural area. See, my brother, my elder brother is a tall and my sister is short. My father is very kind. My friend is very cruel. I can accept it or I can accept whatever you give or you say. I can reject the money given by my friend. See, he is kind. She is cruel. He is alive. He is dead. See, water is very hot. Water is very cold. He is very fast in thinking, but he is very slow in writing. My friend is always happy. She looks sad today. Yeah, how these words we can use in our own sentences. See, this is how the vocabulary is developed here. Then confusing words or problem words. कन्फ्युजिंग वर्ड म्हणजे की जे शब्द आपणाला किंवा आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतात.
Means some words in English look alike or sound alike. हे काही शब्द सारखे दिसतात आपल्याला, किंवा अटरन्सेस, आर्टिक्युलेशन आपण त्याला म्हणतो, उच्चार म्हणतो. काही शब्दांचा उच्चार सारखा आहे पण अर्थ मात्र भिन्न आहे. So looks alike and articulation is the same, pronunciation is same, but they have different meanings. They are often confused for each other. But to develop the vocabulary, it is a necessary, it is essential today. We have to practice to use such kind of words. It is necessary to learn them and to know perfect use of them. What kind of meaning of such kind of words, how they are used in our life, in our day-to-day activities. For example, birth. Birth and birth. Birth म्हणजे BIRTH. Birth means what? Birth means जन्म. And birth. Birth means रेल्वेची एखादी बुगी असते, कंपार्टमेंट असतं आपण म्हणतो. That's one. Affect and effect. See here. Affect and effect, these are two words look same, look alike. Their pronunciation is also same, look same, but they have different kind of meaning. Affect म्हणजे परिणाम, इफेक्ट म्हणजे सुद्धा परिणाम, but affect means bad effect, वाईट परिणाम, ॲडव्हर्स इफेक्ट म्हणतो आपण त्याला, आणि इफेक्ट म्हणजे परिणाम. Accept and expect. Accept म्हणजे स्वीकारणे, आणि एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षित असणे, अपेक्षा करणे. म्हणजे पहा, सी, एक्सेप्ट आणि एक्सपेक्ट, आपला शब्द कसे दिसतात, सारखे दिसतात, उच्चार कसे वाटतात, सारखे, पण एकाचा अर्थ स्वीकारणे असा आहे आणि एकाचा अर्थ अपेक्षित अशा अर्थात आहे. प्रिन्सिपल अँड प्रिन्सिपॉल. प्रिन्सिपल ऑफ माय कॉलेज अँड प्रिन्सिपल ऑफ माय लाईफ. प्रिन्सिपल मीन्स तत्व आणि प्रिन्सिपल मीन्स हेड ऑफ इन्स्टिट्यूट, कॉलेजचं मुख्य म्हणतो आपण. हर्ट अँड हार्ट. हर्ट अँड हार्ट. हर्ट दुखावणे. Yes, my friend is hurted due to my some activities. In heart. Okay? His heart is open. म्हणजे मुक्त मनाचा म्हणतो आपण, मुक्त हृदयाचा. Idle and ideal. Idle and ideal. IDLE. Idle. आळसी मनुष्य म्हणतो आपण, लेझी मॅन. And ideal means आदर्श. Tell. Tell and tell. TELL. Tell हे verb आहे. To tell. I want to tell something. Please tell me. Tell. Tell म्हणजे कथा. तू मला कथा सांग. आणि TAIL. Tell म्हणजे शेपटी. म्हणजे उच्चाराच्या दृष्टिकोनातून these words look alike, but they have different meaning and they can confuse in our mind. They create confusion. Sheep and sheep. Sheep जहाज म्हणतो आपण, sheep शेळी, मेंढी अशा अर्थाने वापरतो शब्द. आणि and what happens, just as synonymous,
just as antonymy. These words are given, some words are given in the examination and instruction is given, use these words in your own sentence. See here, I have given examples here. How the sentences are given in the examination. What type of questions? Fill correct alternative in the blanks in the following sentences. See. वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एक रिकामी जागा आहे आणि वाक्यानंतर कंसामध्ये दोन शब्द दिले आहेत, दिसायला सारखे वाटतात, अर्थाच्या दृष्टिकोनातून वेगळे आहेत आणि उच्चार करताना सारखे वाटतात. I have given statement here, sentence. A sum of 5,000 rupees, rakam, class rakam, was dashed from him. म्हणजे 5,000 रुपये त्याच्याकडे आहेत, माझे ड्यू आहेत, राहिलेले आहेत. DUE. I have given the proper appropriate word is in a red color. That due. And here DEW म्हणजे दवबिंदू. सकाळी आपण गवतावरती बघतो ना, ते दवबिंदू असतात. Okay. He lives on the second dash of the apartment. Story and story. STORY, story means katha. And STOREY, story means mazla म्हणतो आपण. Second floor. Just. The prisoner was sent to prison dash for 10 years. For rigorous punishment. तर या ठिकाणी प्रिझन, सेल आणि सेल, आपण SALE सेल म्हणतो, सेल लागलेला आहे. सेल म्हणजे वेकणे आणि CEL सेल म्हणजे कोली, प्रिझन सेल, तुरुंग. दे डॅश दॅट ही वुड कम एनी टाइम. त्यांना अपेक्षित आहे ते कधीही येतील, म्हणजे दे एक्सपेक्टेड. प्रॉपर वर्ड इज दॅट फर्स्ट वन, एक्सपेक्टेड दॅट ही वुड कम एनी टाइम, आणि एक्सेप्टेड शिवाय म्हणतो आपण. द डॅश ही एंटर्ड द हॉल, एव्हरीबडी स्टूड अप. द मुमेंट, MOMENT, तो हॉलमध्ये येता क्षणी सगळे उठून उभा राहिले. फर्स्ट वर्ड MOMENT, मुमेंट म्हणजे क्षण आणि मूवमेंट म्हणजे चळवळ. हे लक्षात घ्या. इज हाऊ वी हॅव युज्ड these confusing words here in these sentences. Means under this unit, developing vocabulary, we have studied word classes, second word process, third synonymous and antonymous, and fourth one confusing words. Okay? Any difficulty? I have given also examples. I have given examples of word classes, then about word process, affixation, suffixation, then about synonymous, antonymous, and the confusing words. Okay? It is better to stop here. Thank you. Thank you very much.